student, now we learn the भोली story. तर त्या भोलीच्या स्टोरीचा आपण फर्स्ट पार्ट पाहिलेला आहे की भोली ही कशा प्रकारे होती. एकदम स्टॅमर्ड गर्ल होती, म्हणजे ती अडखळत बोलणारी मुलगी होती आणि तिला लहानपणी स्मॉल पॉक्स हा डिसीज सुद्धा झालेला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला शाळेमध्ये पाठवायला सुरुवात केली. जेव्हा तिच्या गावामध्ये प्रायमरी स्कूलला सुरुवात झाली. त्यानंतर शाळेमध्ये गेल्यानंतर काय झालं पहा, पार्ट 2 मध्ये ती दिलेला आहे. Thus the year pass. असेच शाळेमध्ये गेल्यानंतर वर्ष निघून गेली. The village become a small town. आता गाव हे एक छोटं शहर बनलं होतं. The little primary school become high school. आणि ती प्राथमिक शाळा होती ती आता उच्च प्राथमिक शाळा बनलेली होती. There were now a cinema under the tin shed. आणि सिनेमागृह सुद्धा एका टीन शेड मध्ये, म्हणजे टीनाच्या अशा रूम मध्ये एका सिनेमा गृह सुद्धा झालेलं होतं. कॉटन गिनिंग मिल आणि कापसाची मिल, जे कॉटन कापड जिथे विणला जातो अशी मिल सुद्धा त्या गावामध्ये आता स्मॉल टाउन मध्ये आलेली होती. द मेल ट्रेन बिगेन टू स्टॉप ॲट द रेल्वे स्टेशन. आणि ट्रेन सुद्धा त्या गावामध्ये थांबायची आता रेल्वे स्टेशनवर. वन नाईट आफ्टर डिनर. एके रात्री काय झालं, जेवणानंतर रामलाल सेड टू हिज वाईफ. रामलाल तिच्या बायकोला म्हणाला, देन शाल आय एक्सेप्ट भिश्वंबर प्रपोजल. आपण त्या भिशांबरचं प्रपोजल स्वीकारायचं का? यस सर्टनली. हो खरंच. हिज वाईफ सेड. त्याची बायको म्हणाली, हो का नाही, खात्रीने. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल डू टू ब्राईडग्रूम. भोली ही काय आहे, खूप लकी आहे की तिला असा वर मुलगा मिळेल. अ बिग शॉप, अ हाऊस ऑफ हिज ओन. त्याच्याजवळ काय होतं की एक मोठं दुकान होतं, त्याचं स्वतःचं घर आहे. अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड इन द बँक. आणि मला असं ऐकू आलं की त्याचे खूपच हजारो पैसे किंवा हजारो रुपये त्याचे बँकमध्ये आहेत. मोरेवर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डॉरी. किंवा आणि तो काही आपल्याला हुंडा गिंडा मागणार नाही, असं तिची बायको त्या रामलालला म्हणाली. दॅट्स राईट, बट ही इज नॉट सो यंग. परंतु तो काही तरुण नाही. यू नो, तुला माहित आहे म्हणते की ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम. माझं जेवढं वय आहे तेवढंच वय त्या मुलाचं आहे. अँड ही ऑल्सो लिम. आणि तो माझ्याच एवढा दिसतो. मोरेवर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. आणि पहिली जी बायको होती त्याचे मुलं सुद्धा खूप मोठे मोठे आहेत. सो व्हॉट डज इट मॅटर, हिज वाईफ रिप्लाइड. त्याची बायको म्हणाली, मग हे यामुळे काय होतं. 45 or 50, इट इज नो ग्रेट एज फॉर अ मॅन. 40 किंवा 50 हे काही माणसासाठी वय नाही. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनदर विलेज अँड डज नॉट नो अबाउट हर पोकमार्क अँड हर लॅक ऑफ सेन्स. बरं झालं म्हणते की तो दुसऱ्या गावचा आहे. त्याला भोलीविषयी जे असणारे पोकमार्क्स आहे, म्हणजे तिच्या शरीरावर जे स्मॉल पॉक्सचे डाग आहे आणि तिचं जे कमी मंदबुद्धीपणा आहे हा त्याला माहीत नसावा. इफ वी डोंट एक्सेप्ट दिस प्रपोजल. जर आपण ही त्याचं प्रपोजल स्वीकारलं नाही, शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. ती संपूर्ण आयुष्यभर कशी राहील, अनमॅरिड राहील. येस, बट आय वंडर व्हॉट भोली विल से. पण मला असं वाटतं मी ते भोली काय म्हणेल, भोली याविषयी काय विचार करेल. व्हॉट विल दॅट विटलेस वन से, शी इज लाईक अ डम काऊ. ती काय म्हणेल म्हणते मूर्ख मुलगी, ती एका डम काऊ सारखी आहे, म्हणजे मंदबुद्धी अशा गायसारखी आहे. मे बी यू आर राईट मटर रामलाल पुटपुटला की तुझं बरोबर आहे. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्ट यार्ड भोली ले अवेक ऑन हर कॉट. दुसऱ्या रूम मध्ये एका खाटेवर कॉर्नरवर भोली झोपलेली असावी आणि ती उठली आणि तिनं ऐकलं. अँड लिसन टू हर पॅरेंट्स. जे बोलत होते तिचे आई वडील ते तिनं ऐकलं. विस्पर्ड कन्व्हर्सेशन. जे त्याचं जे
अस्पष्ट असं कन्व्हर्सेशन होतं, संवाद होता, तो तिला ऐकू आला. भिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर. भिशंबरनाथ हा सगळ्यांना असा ओळखीचा किराणा मालाचा विक्रेता होता. ही कम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. तो आता खूप मोठ्या पार्टीचा म्हणजे मित्र होता तो, आणि नातेवाईक सुद्धा होता त्यांचा. ब्रास ब्रँड प्लेइंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम an Indian film headed a procession with the bridegroom riding a decorated horse. जेव्हा लग्न ठरलं तेव्हा काय झालं की भिशंबरनाथ हा काय आला, कम विथ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स. त्याचे जे मित्र होते ते मित्र घेऊन तो लग्नाला आला. अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग, म्हणजे जे नातेवाईक होते त्यांना घेऊन तो लग्नाला आला. अ ब्रास ब्रँड प्लेइंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम इंडियन फिल्म ऑडेड अ प्रोसेशन, आणि त्याने खूप मोठा बँड पथक सुद्धा सोबत आणले. विथ द ब्राईडग्रूम रायडिंग डेकोरेट हॉर्स, आणि त्याने वधूला नेण्यासाठी एक घोडा सुद्धा सजवून आणलेला होता. रामलाल वॉज ओव्हरजॉय टू सी सच अ पॉम्प अँड स्प्लेंडर, आणि अशा प्रकारचं जे खूप अट्रॅक्टिव्ह असं जे हे होतं, त्याचं जे बँड वगैरे होता, हे पाहून रामलालला खूप आनंद झाला. ही हॅड नेव्हर ड्रीम दॅट हिज फोर्थ डॉटर वुड हॅव सच अ ग्रँड वेडिंग. त्याला कधीही वाटलं नव्हतं, त्याला स्वप्नही सुद्धा पडलं नव्हतं की त्याच्या चौथ्या मुलीचं लग्न अशा प्रकारे मोठ्या थाटामाटात होईल. भोली एल्डर सिस्टर हू हॅड कम फॉर द ओकेशन वेअर एन्व्हियस ऑफ हर लक. आता त्याची जी भोलीची जी मोठी बहीण लग्नाला आली होती, ती भोलीला पाहून एन्व्हियस झाली. एन्व्हियस मीन्स जलस फील झालं तिला की तिचं लग्न खूप थाटामाटात पार पडत आहे. वेन द auspicious moment come, the priest said, bring the bride. जेव्हा आता लग्न समारंभाला सुरुवात झाली तेव्हा जो प्रिस्ट आहे, प्रिस्ट मीन्स आपला जो पंडित आहे, त्या पंडितानं म्हटलं की ब्रिंग द ब्राईड, वधूला आणा. भोली क्लॅड इन अ रेड सिल्केन ब्रिडल ड्रेस. भोलीनं लाल कलरचा सिल्केन असा वधूचा ड्रेस घातला होता. वॉज अ लीड टू ब्राईड प्लेस नियर द स्कॅर्ड फायर, आणि अग्नी प्रज्वलित केली होती आणि तिनं वराजवळ वधूला बसवण्यात आलं. गार्लँड द ब्राईड वन ऑफ हिज फ्रेंड प्रॉम्पल्ड भिशांबरनाथ. आता खूपच सुंदर अशी वधू आहे असं एका मित्रानं भिशांबरला म्हणालं. ब्राईडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येलो मॅरीगोल्ड. अ वुमन्स स्लीप बॅक द सिल्केन वेल फ्रॉम द ब्राईड फेस. भिशंबर टूक अ क्विक ग्लान्स. आता कोणीतरी एक मित्रापैकी त्याला म्हणालं की वधूला माळ घाल. तर ब्राईडग्रूम लिफ्टेड हर गार्लँड टू ऑफ मेरीगोल्ड. तर झेंडूच्या फुलांचा माळ आणलेल्या होत्या. अ वुमन स्लीप बॅक द सिल्केन वेल फ्रॉम द ब्राईड फेस. मग आता जी वधूच्या चेहऱ्यावर जो ओढणी होती ती बाजूला केली वुमननं, आणि भिशंबर टूक अ क्वाईट ग्लान्स. भिशंबरला थोडं वेगळं वाटलं. द गार्लँड रिमेन पॉइज इन हर हँड. ती जो हार होता तो त्याच्या हातामध्येच राहिला. द ब्राईड स्लोली पुल डाऊन द वेल ओव्हर हर फेस. मग जी वधू होती तिने तिचा चेहरा दाखवला. हॅव यू सीन हर. तू तिला पाहिलं आहे का? सेड भिशंबर टू हर फेस नेक्स्ट टू हिम. भिशंबरनं तिच्या मित्राला म्हटलं. सी हॅड अ पॉक मार्क ऑन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर काय आहे, खूप सारे असे डाग आहेत. सो व्हॉट, काय झालं? यू आर नॉट यंग आयदर. तू सुद्धा काय नाही आहे, तरुण नाही आहे. मे बी, बट इफ आय एम टू मॅरी हर. पण मी तिच्यासोबत लग्न करावं का? हर फादर मस्ट गिव्ह मी 5,000 रुपीज. तिचे वडील फक्त मला 500 रुपये देत आहे. रामलाल वेंट अँड प्लेस हिज टर्बन हिज हॉनर अँड भिशंबर फीट. मग रामलाल काय गेला आणि काय झालं की रामलाल गेला आणि भिशंबरच्या पायावर त्याने त्याचा पगडी ठेवली की म्हणाला की डू नॉट ह्युमिलेट मी, सो टेक 2,000 रुपीज. मला असं ह्युमिलेटपणा करू नका, म्हणजे पुट टू शेम, म्हणजे मला लाज या सर्व लोकांसमोर काय करू नका, शर्मिंदा करू नका. हे तुम्ही 2,000 रुपीज घ्या.
सॉरी गिव्ह मी 5000 रुपीज म्हणजे जो भिशंबर होता याने 5000ची मागणी केलेली होती, तर भक्त रामलाल तो त्याला काय किती रुपये देत होता, तर 2000 रुपीज देत होता. नो 5000, मला 5000 रुपये हवे आहेत. ऑर वी गो बॅक, नाहीतर आम्ही परत जाऊ. कीप युअर डॉटर, तुम्ही तुमची मुलगी तुमच्या जवळच ठेवा. बी अ लिटिल कन्सिडरेट प्लीज. इफ यू गो बॅक आय कॅन नेव्हर शो माय फेस इन द विलेज. जर तुम्ही परत निघून जाल तर मी माझ्या गावामध्ये तोंड दाखवायला मला जागा उरणार नाही. देन आउट द 5000, नाही तर मग 5000 रुपये मला द्या. Tears streaming down his face, Ramlal went in, opened the safe and count out the notes. He placed the bundle of the bridegroom feet. मग आता रामलाल रडू लागला आणि तो घरामध्ये गेला आणि त्याने पैसे नोटा मोजायला सुरुवात केली आणि त्याने एक बंडल आणलं जे ब्राईडग्रूमच्या म्हणजे वराच्या पायाजवळ ठेवले. ऑन बिशंबर ग्रीडी फेस अपियर्ड अ ट्रिम्फंट स्माईल. त्याला आनंद झाला बिशंबरला. ही हॅड ग्रंबल अँड ओन. तो जिंकला होता कारण त्याला आता गिव्ह मी द गार्लँड ही अनाउन्स. आता मला काय द्या बा की गार्लँड द्या, म्हणजे मी आता लग्न करायला तयार आहे. Once again the veil was slipped back from the bright face, but this time her eyes were not downcast. परंतु आता जेव्हा वर वधू एकमेकांच्या समोर आले तेव्हा भोलीचे डोळे खाली झुकले नाहीत किंवा तिने खाली पाहिलं नाही. शी वॉज लुकिंग अप. ती वर पाहत राहिली. लुकिंग स्ट्रेट ॲट द प्रोस्पेक्टिव्ह हजबंड. तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये. अँड इन हर आईज देअर वॉज नायदर अँगर नॉर हेट, ओनली कोल्ड कंटेम. तिच्या डोळ्यामध्ये रागही नव्हता किंवा तिरस्काराची भावना सुद्धा नव्हती. फक्त काय होतं तर कंटेम. कंटेम्स मीन्स होते हेट्रेड. खूपच तिरस्कार होता. अति जास्त मोठ्या प्रमाणात काय होता तर तिरस्कार होता. बिशंबर राईज द गार्लँड टू प्लेस इट अराउंड द ब्राईड नेक, बट बिफोर ही कुड डू सो भोली हँड स्टक आउट लाईक स्ट्रेक ऑफ लाइटनिंग अँड गार्लँड वॉज फ्लक इन टू द फायर. जेव्हा बिशंबरनं सुरुवात केली त्याच्या गळ्याभोवती गार्लँड बांधायला, मंगळसूत्र बांधायला, पण तेव्हा काय केलं भोलीनं ते ओढलं आणि कशामध्ये फेकून दिलं तर फायरमध्ये फेकून दिलं. शी गॉट अप अँड थ्रू अवे द वेल. आणि ती उठली आणि सर्व काही तिनं फेकून दिलं. पिताजी, ती म्हणाली, भोली म्हणाली, पिताजी इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस, मोठ्याने. अँड हर फादर, मदर, सिस्टर, ब्रदर अँड रिलेशन. म्हणजे तिने तिच्या नातेवाईकांना म्हणजे तिच्या आई वडिलाला आणि तिच्या बहिणीला, भावाला आणि जे नातेवाईक आहे किंवा जे शेजारी आहेत, वेअर स्टॅटल टू हिअर, सगळ्यांनी ते ऐकलं. हर स्पीक विदाउट इव्हन द स्लाइटेस्ट स्टमर. ती कोणत्याही प्रकारे अडखळत नव्हती. ती म्हणाली, पिताजी टेक बॅक युअर मनी, तुमचे पैसे परत घ्या. आय एम नॉट गोइंग टू मॅरी धिस मॅन, मला या माणसासोबत लग्न करायचं नाही. रामलाल वॉज थंडरस्टक. थंडरस्टक याचा अर्थ खूपच शॉक होणे. रामलालला खूप धक्का बसला. द गेस्ट बिगॅन टू विस्पर. जे गेस्ट होते, जे पाहुणे होते, ते एकमेकांसोबत कुजबजत होते. शो शेमलेस, सो अगली अँड सो शेमलेस. खूपच कुरूप आणि खूपच काय आहे तर शेमलेस आहे, म्हणजे हिला थोडीही लाज नाही. भोली, आर यू क्रेझी? भोली, तू मूर्ख आहेस का? शाउटेड रामलाल. रामलाल ओरडला. यू वॉन्ट टू डिसग्रेस युअर फॅमिली. तू तुझ्या कुटुंबाचा अपमान करत आहे. हॅव सम रिगार्ड युअर आउट इज्जत. काहीतरी इज्जत म्हणजे काहीतरी इज्जत ठेव. फॉर द शेक ऑफ युअर इज्जत, सेड भोली. फक्त तुमच्या इज्जतीसाठीच म्हणते पिताजी. आय वॉज विलिंग टू मॅरी धिस लेम ओल्ड मॅन. इतक्या म्हाताऱ्या मुलासोबत मी किंवा माणसासोबत मी लग्न करायला तयार झाली तर फक्त तुमच्या इज्जतीसाठी. बट आय विल नॉट हॅव सच अ मीन. पण याचा अर्थ असा नाही. ग्रीडी अँड कंटेम्टिबल काउवर्ड ॲज माय हजबंड. असा हा ग्रीडी, लालची व्यक्ती आणि तिरस्कारी व्यक्ती माझा हजबंड बनल, माझा नवरा बनल, यासाठी मी याच्यासोबत लग्न करणार नाही. कारण तो कसा आहे, ग्रीडी आहे, लालची आहे. आय वोंट, आय वोंट, आय वोंट. करणार नाही म्हणजे करणार नाही. वाट अ शेमलेस गर्ल. किती निर्लज्ज मुलगी आहे. वी ऑल thought she was a harmless dub
काऊ, आम्ही तर हिला असह्य अशी गाय समजत होतो. भोली टर्न व्हायलेंटली ऑन द ओल्ड वुमन. यस आंटी, यू आर राईट. मग ती आता त्या एका बाईकडे वळली, म्हाताऱ्या बाईकडे, आणि म्हणाली, हो हो काकू, यू आर राईट. तुम्ही बरोबर आहात. यू ऑल थॉट आय वॉज डम्प ड्रायव्हन काऊ. तुम्ही मला एक असह्य अशी गाय समजत होता. दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर टू धिस हर्टलेस क्रिएचर. आणि म्हणूनच तुम्ही माझा हात या निर्दयी अशा क्रिएचर म्हणजे प्राण्याच्या हाती देऊ इच्छित होतात. बट नाऊ द डम काऊ. परंतु आता ही असह्य गाय, स्टॅमरिंग अ फूल, इज स्पीकिंग. म्हणजे मी न अडखळता बोलत आहे. डू यू वॉन्ट टू हिअर मोर. तुम्हाला अजून काही ऐकायचं आहे का? भिशांबरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. भिशांबरनाथ तो आता परत जायला निघाला त्याच्या पार्टीला घेऊन. द कन्फ्युज्ड बँड्समॅन थॉट हिज वॉज द एंड ऑफ द सेरेमनी अँड स्टक ऑफ द क्लोजिंग सॉन्ग. आणि जो बँड पथक त्याने आणला होता, त्या बँड पथकला असं वाटलं की आता लग्न समारंभ पार पडला, म्हणून ते आता लग्न क्लोज झाल्याचं सॉन्ग सुद्धा गाऊ लागले होते. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड. रामलाल आता पूर्णपणे खचला होता, मैदानावर बसला. हिज हेड बाउड लॉ विथ वेट ऑफ द ग्रीप अँड शेम. त्याच्या लाजेनं त्याचं डोकं खाली गेलं. द फ्लेम ऑफ द स्केअर्ड फायर स्लोली डाईड डाऊन. आणि जी आग होती ती आता हळूहळू विझून गेली होती. एव्हरीवन वॉज गॉन. प्रत्येकजण निघून गेलेला होता. रामलाल टर्न टू भोली अँड सेड. आता रामलाल भोली जवळ आला आणि म्हणाला, बट व्हॉट अबाउट यू. तुझ्याविषयी काय? नो वन विल एव्हर मॅरी यू नाऊ. आता तुझ्यासोबत कोणीही लग्न करणार नाही. व्हॉट शॅल वी डू विथ यू. आता आम्ही तुझ्यासोबत काय करू? अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस. सुलेखा म्हणाली, दॅट वॉज अ काम अँड स्टडी. डोंट यू वरी. शांत व्हा म्हणते पिताजी, तुम्ही काहीही काळजी करू नका. इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वयामध्ये मी तुमची सेवा करेल, आणि तुमची आणि आईची सेवा करेल, आणि आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच. आणि ज्या शाळेमध्ये मी शिकली त्याच शाळेमध्ये मी आता शिकवणार आहे. इजंट दॅट राईट मॅम. नाही का मॅडम? द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर. एका कॉर्नरमध्ये तिच्या टीचर उभ्या होत्या. त्या टीचरला ती म्हणाली, नाही का मॅडम? वॉचिंग द ड्रामा. हा सर्व जो ड्रामा होता हा तिच्या टीचरने पाहिलेला होता. यस भोली, ऑफकोर्स, सी रिप्लाइड. तिच्या टीचर म्हणाल्या, हो भोली, तू आपल्या शाळेमध्ये शिकवू शकतो. अँड इन हर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ द डीप सॅटिस्फॅक्शन दॅट अन आर्टिस्ट फील व्हेन कंटेम्प्लेटिंग द कम्प्लेशन ऑफ हर मास्टर पीस. आणि तिच्या या स्माइलिंग आईजमध्ये जे हास्यात्मक जे डोळे होते त्याच्यामध्ये खूप समाधान होतं, खूप खोल असं समाधान होतं, ज्यामध्ये आपल्याला अन आर्टिस्ट फील, एखादा जो लेखक आहे तो आपल्याला जाणवतो की कंटेम्प्लेटिंग द कम्प्लेशन ऑफ हर मास्टरपीस. तिच्यामध्ये जी भावना होती खोलवर विचार करण्याची, थिंकिंग अबाउट डीपली. कंटेम्प्लेटिंग याचा अर्थ थिंकिंग अबाउट डीपली, जे अतिशय खोल विचार करण्याची तिच्यामध्ये जी भावना होती ते ह्या मास्टरपीसचा यामध्ये काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे भोलीची स्टोरी तुम्हाला कशी वाटली? तर नक्कीच भोलीचे जे गुण आहेत ते तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्याचा समावेश करालच. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.